राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरीमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान दिंडोरीची जागा नरहरी झिरवळ हे लढणार असल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आता महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे इच्छुक आणि माजी आमदार धनराज महाले यांनी सुद्धा या जागेवर दावा केलाय। नाशिकच्या दिंडोरी विधानसभेच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झालाय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी नाशिक दौऱ्यात नरहरी झिरवळ यांची उमेदवारी जाहीर केली। महायुतीचं जागा वाटप झालेलं नसताना तटकरेंनी झिरवळ हेच दिंडोरीतून निवडणूक लढवतील असं जाहीर केलं। जागा वाटप होणारच आहे। हा मतदारसंघामध्ये दीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे। झिरवळ साहेब त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात। पक्षाला जागा येईल असा विश्वास आहे आणि विश्वास झाल्याच्या नंतर मग पक्षाचा उमेदवार कोण असावा हे आपण ठरवू शकतो। प्रदेशाध्यक्ष मी आहे आणि एकतर विधिमंडळाचं त्यांचं कामकाज आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे। त्या अर्थाने उमेदवारी केली। सुनील तटकरेंनी झिरवळांची उमेदवारी जाहीर केल्यानं माजी आमदार धनराज महालेंनी आक्षेप घेतलाय। महायुतीच्या नेत्यांचं जागा वाटप झालेलं नाही, दिंडोरीच्या जागेबाबतही कोणताच फैसला झालेला नाही असं असताना तटकरेंनी परस्पर उमेदवार कसा जाहीर केला असा सवाल शिवसेनेनं केला। निवडणुकी संदर्भामध्ये वरिष्ठ आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष हे सर्व एकत्रित बसून आणि त्या ठिकाणी निर्णय व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर उमेदवारीची घोषणा केल्या पाहिजे। परंतु ह्या ठिकाणी तटकरे साहेबांनी येऊन जी उमेदवारीची घोषणा केली ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच आम्ही नाराज आहोत। नरहरी झिरवळ यांना त्यांच्याच मुलाकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे। गोकुळ झिरवळ ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। त्यातच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचेही त्यांच्या उमेदवारीला हरकत आहे। त्यामुळे झिरवळांसाठी यावेळीचा सामना दिसतो तेवढा सोपा नक्कीच नसणार याचे स्पष्ट संकेत मिळालेत। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।